देत नाही, त्याला कारणही आहे. कारण याच विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती की हे आणूच नका, हिची अंमलबजावणीच करू नका, शासनाचं अमुक अमुक नुकसान होईल, तमुक नुकसान होईल. काही मंडळी तर हायकोर्टापर्यंत गेलेली होती. त्यामुळे ज्यांनी हायकोर्टामध्ये या योजनेच्या विरोधात केस दाखल केलेले आहेत त्यांना आज लाडक्या बहिणींचा पुळका येऊ शकत नाही. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना सुरू झाली, ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, स्वर्गीय दादा असतील आणि आता सुनेत्रा काकी असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महायुतीच्या सरकारच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना ही अशीच अविरतपणे महिलांसाठी, माता भगिनींसाठी सुरू ठेवणार आहोत. अधिकाधिक उलटर या यंदाच्या अधिवेशनामध्ये राज्यांनी, महाराष्ट्र राज्यांनी, कृषी विभागाने पहिलं महिला शेतकऱ्यांसाठीचं धोरण आणलं. त्याच्याकडे सुद्धा आम्ही अधिकाधिक महिला शेतकऱ्यांपर्यंत त्या निमित्ताने पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. लखपती दिदी असेल, अशा अनेक योजना आहेत ज्याच्यातून महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याचा आमचा मानस आहे, प्रयत्न आहे. त्यामुळे जशी लाडकी बहीण योजना आहे तशीच महिलांसाठी, महिला शेतकरी भगिनींसाठी ही नवीन जे कृषी धोरण आणलेलं आहे महिलांसाठीचं, ते सुद्धा तितकंच उपयुक्त ठरणार आहे. आणि महायुतीचं सरकार म्हणून आम्ही सकारात्मक लोकांच्या प्रतीच्या ज्या बाबी आहेत त्याच्याकडे जास्ती लक्ष केंद्रित करत असतो. त्यामुळे टीका या होत राहणार. ज्यावेळेला आपण काम चांगलं करत असतो, लोकांपर्यंत पोहोचत असतो, त्यावेळेला सरकारवर टीका होणं स्वाभाविक आहे आणि विरोधक म्हटल्यावर ते टीका करणारच. पण आम्ही साधारणपणे महायुतीच्या सरकारचं एकच धोरण आहे की आपण अधिकाधिक लोकांपर्यंत शासकीय योजना यशस्वीपणे पोहोचवणं. खरं तर विरोधकांच्या टीकेकडे मी लाडकी बहीणच्या जर योजनेसंदर्भात आपण बोलायला गेलो. हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, याबद्दल स्वतः आदित्य तटकरे यांनी तुमच्या समोर एक महत्वाची अपडेट आणलेली आहे. काल त्यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला आणि इंस्टाग्राम हँडलला ही माहिती देताना सांगितलं की लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे. जुलै महिन्याची म्हणजे 25व्या हप्त्याची ही यादी आहे, ती फायनल यादी प्रकाशित झालेली आहे. त्याचबरोबर त्यांनी माहिती दिली की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आहे, कधीही बंद होणार नाही आहे. सोबतच तुमच्या अकाउंटमध्ये जो जुलै हप्त्याचा हप्ता आहे तो कधी येऊ शकतो हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. आणि सोबतच महिला सक्षमीकरणाची जी मोठी पावले आता सरकार उचलत आहे याचीही माहिती त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये दिली आणि ती तुम्ही बघितली. चला तर मग लाडक्या बहिणीने या व्हिडिओला सविस्तर जाणून घेऊया. या व्हिडिओमध्ये बघा, खात्यात 1500 येईना, लाडकींचे टेन्शन वाढले, मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट. ज्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नव्हते त्यांच्यासाठी सुद्धा आता आनंदाची बातमी येणार आहे. कारण लाडक्या बहिणींनो, जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी केवायसी आहे, ही केवायसी ची सुरुवात ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू करणार, ही सुद्धा माहिती आदित्य तटकरे मॅम यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लवकरच वितरित होणार असून योजनेची कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहील अशी ग्वाही आदित्य तटकरे मॅमने दिलेली आहे. म्हणजे काय की ज्या बहिणींना 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता भेटलेला आहे तर त्यांना 25वा हप्ता सुद्धा भेटणार आहे. आणि सोबतच जून महिन्याच्या हप्त्यामध्ये अजूनही काही बहिणी काय म्हणतात म्हणजे डिस्क्वालिफाय झाल्या होत्या, अपात्र ठरल्या होत्या, अशाही बहिणींना आता सरकार या योजनेमध्ये पाठराखण करता का, त्यांना इन्क्लूड करता का, हे बघणं इथे अनिवार्य असेल. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता महिलांना देण्यात आला असून आता जुलै महिन्याचा जो हप्ता आहे याची प्रतीक्षा महिला करत आहेत. मला सांगा, तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे? कारण ज्या बहिणींना जूनचा हप्ता भेटलेला नाही त्या बहिणींना जुलैचा हप्ता भेटणार नाही आहे. आणि मग पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये ई केवायसी झाल्यानंतर ज्याही बहिणी अपात्र ठरल्या होत्या आणि त्यांची ई केवायसी होईल, त्या प्रत्येक बहिणी जर त्या पात्रतेमध्ये बसेल तर त्यांचा हप्ता सुरू होईल. म्हणजेच सप्टेंबर पासून लाडक्या बहिणींनो तुमचे हप्ते तुम्हाला वापस सुरू होऊ शकतात. ज्या बहिणी आता अपात्र आहेत त्या बहिणींबद्दल बोलतोय. दरम्यान योजनेबद्दल टीका करणाऱ्या विरोधकांना मंत्री आदित्य तटकरे यांनी खडे बोल सुनावले आहेत. तसेच ही योजना पुढेही कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आदितीताई तटकरे स्वतः महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सरळ सांगितलंय की आता ही योजना बंद होणार नाही. ही तर आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे, जमेची बाजू आहे. पण ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहे, सरकारच्या चुकीमुळे
त्या पात्र असून देखील अपात्र ठरलेल्या आहेत यांची ई केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू करावी, कारण की लास्ट इयरला ती ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू करण्यात आली होती. तर या वर्षी झाली. ज्या बहिणी आता अपात्र ठरल्या ई केवायसी मुळे, एकल बहिणी होत्या किंवा काही बहिणींकडे डॉक्युमेंट्स नव्हते म्हणून अपात्र ठरल्या होत्या, पण आता त्या पात्र ठरू शकतात. आणि ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाहीये, रखडलेली आहे, एकल होत्या, यांच्यासाठी सरकारने नवीन काहीतरी उपाययोजना कराव्यात एवढी नम्र विनंती करतो. या योजनेवरून विरोधकांकडून सातत्याने केली जाणारी टीका अपेक्षित असून त्याकडे आपण फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. असेच लाडक्या बहिणी योजनेच्या हप्त्याबाबतही त्या बोलल्या. आदिती तटकरे म्हणाल्या की लाडकी बहीण योजना सुरू करण्यापूर्वीच विरोधकांनी सरकारवर आर्थिक भार पडेल, शासनाचे नुकसान होईल, अशा प्रकारचे आक्षेप घेतले होते. काहींनी तर या योजनेविरोधात उच्च न्यायालयाची याचिकाही दाखल केली होती. त्यामुळे आज त्याच लोकांकडून महिलांच्या हिताची भाषा केली जात असल्याचे पाहून आश्चर्य वाटते. त्यांनी या योजनेला सुरुवातीपासून विरोध केला. आता त्यांना लाडक्या बहिणींची अचानक काळजी वाटू लागल्याचा टोलाही त्यांनी लावलेला आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, आम्ही या योजनेचं पहिल्या दिवशीपासून समर्थन करतोय की बाबा सरकारने ज्या महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये द्यावा. सोबतच दुसरी आपली मागणी होती की ज्याही लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना पात्र ठरवा आणि ज्यांना खरंच गरज नाही त्यांनी या योजनेपासून त्यांना दूर करा. पण सरकारने च्या चुकीमुळे ज्या पात्र बहिणी होत्या त्या अपात्र झालेल्या आहे. ई केवायसी मुळे अशा करोडो बहिणी आहेत. सरकार ज्यांच्यासाठी चांगले काम करत असेल तर त्यावर विरोधाकडून टीका होणे स्वाभाविक आहे. मात्र टीकेमुळे सरकारच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही. राज्यातील पात्र महिलांपर्यंत सर्व शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हे महायुती सरकारचे मुख्य धोरण असल्याचे मान्य केले. हो, 100% तुम्ही करायलाच पाहिजे, कारण की सरकारचं हेच काम आहे की ज्याही समाजातील किंवा ज्याही या समाजामध्ये असलेल्या व्यक्ती आहे, फिजिकल हँडिकॅप आहे, दिव्यांग आहे, एल्डर वुमन आहे, त्या महिलांना किंवा त्या पुरुषांना लाभ मिळणे अनिवार्यच आहे. ते तुमचं कामच आहे. आणि जे विरोधी आहे ते तुमच्यावर तर नावं ठेवणारच आहे. बरोबर? याच्यामध्ये त्यांचं चुकत नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध योजना राबवत आहे. लाडकी बहीण योजना भविष्यातही सुरू राहील आणि तिच्या अंमलबजावणीत कोणतीही खंड पडू दिली जाणार नाही. हे आनंदाची बाजू आहे, जमेची बाजू आहे की ती योजना आता बंद होणार नाहीये. लाडक्या बहिणींनो, तुम्हालाही नम्र विनंती आहे, जर आपल्या भारतामध्ये एक आंदोलन होऊन हे शिक्षण मंत्र्याला, म्हणजे एक डायलॉग आहे ना, जग झुकते फक्त झुकाने वाला चाहिए, है ना? तर लाडक्या बहिणींनो, मलाही हेच वाटतं, जर तुम्ही आता सरकारने तुम्हाला या ई केवायसी मध्ये पुढच्या महिन्यामध्ये होणाऱ्या ई केवायसी मध्ये जर तुम्हाला पात्र केलं नाही तर तुम्ही आंदोलन करा लाडक्या बहिणींनो. आणि जर तुम्ही आंदोलन केलं तर तुम्हाला पात्र करणं सरकारला अनिवार्य आहे आणि ते करणारच. यंदाच्या विधिमंडळ अधिवेशनात महिला शिक्षणासाठी स्वतंत्र धोरण आणल्याचे सांगितले आहे. हे धोरण राज्यातील महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच लखपती दीदी सह विविध योजनांद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. 100% बरोबर आहे. पण ज्या बहिणी पात्र आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत आणि त्या बहिणींना तुम्ही तुमच्या चुकीमुळे अपात्र झाल्या, तर त्या बहिणींना सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घ्या. नाहीतर आता मोठ्या जे प्रोटेस्ट आहे त्याला समोर जावं लागेल. लाडक्या बहिणींनो, आपणही हातामध्ये फक्त आणि फक्त नमस्कार घेऊन त्या सरकार समोर जाऊ आणि म्हणू की आम्हाला अपात्र तुम्ही केलं, तर आम्हाला ई केवायसी नुसार आमच्यासाठी विविध जे डॉक्युमेंटेशन आहे ते वेगळे करून द्या. आम्ही एकल आहे, आमची ई केवायसी झाली नाही, आम्हाला पात्र करा, हे म्हणू शकतो. लाडकी बहीण योजना निधीबाबत यांनीही स्पष्टीकरण दिले. योजनेचा एकही हप्ता थकलेला नाही. एखाद्या महिन्यात काही कारणांमुळे लाभार्थी महिला मिळाली नाही तर पुढील महिन्यात 2 हप्त्याची रक्कम एकत्र देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र महिलांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत माहितीसमोर लक्ष द्यावे. अगदी बरोबर, तुमचं बरोबर आहे. आम्ही विश्वास ठेवतोय, कारण की 24 महिन्यापासून तुम्ही आम्हाला पैसे दिलेत लाडक्या बहिणींना. फक्त प्रॉब्लेम इथे हे झाला आहे की त्या बहिणी पात्र आहेत त्या तुम्ही अपात्र केल्या. त्या बहिणींची ई केवायसी करा आणि त्यांना पुन्हा या योजनेचा भाग बनवा. बरोबर? आता हा जो जुलैचा हप्ता आहे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एकाच महिन्याचा हप्ता पाहिजे की ऑगस्ट महिन्याचाही तुम्हाला भेट पाहिजे? कारण 29 तारखेला काय रक्षाबंधन आहे. तर मला तुमच्या भावांकडनं, म्हणजे जे आपल्या महाराष्ट्राचे देवाभाऊ म्हणतात, है ना, एकनाथजी शिंदेजी आहे, तिकडे अजितदादा पवारांच्या वाईफ सुनित्रा पवार जी आहेत, या सर्वांनी मिळून तुम्हाला रक्षाबंधनानिमित्त दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र द्यावे का? वाटतं का तुम्हाला की 1500 ऐवजी तुम्हाला 3000 यावे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर लाडक्या बहिणींनो, मला असं वाटतं 15 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला जर भेटला तर जुलैचा हप्ता भेटेल आणि जर 15 तारखेच्या नंतर गेलं ऑगस्टच्या, तर तुम्हाला दोन्ही हप्ते भेटतील, असं माझं मत आहे. अजून याच्यावर मी कन्फर्म सांगणार नाही की 3000 भेटणार की 1500 भेटणार, पण आय होप तुम्हाला 1500 15 तारखेपर्यंत मिळेल, 15 ऑगस्ट पर्यंत. त्याच्या जर लेट झाला तर तुम्हाला 3000 रुपये भेटावे अशी मी सरकारकडे नम्र विनंती करतो. तुम्हाला काय वाटतं नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा, मी तुम्हाला सांगितलं जुलै महिन्याचा हप्ता म्हणजे 25वा हप्ता कधी भेटणार? 15 ऑगस्ट पर्यंत भेटले तर 1500 आणि त्याच्यानंतर झाले तर 3000 रुपये. लाभार्थी यादी जाहीर झाले का? तुम्ही तुमच्या लाडकी बहीण gov.in महाराष्ट्र महाराष्ट्र.in या संकेतस्थळाला जा. तिथे तुम्ही लॉग इन करा, तुमची यादी दिसेल आणि जे अपडेट आहे ही योजना कधीही बंद होणार नाही आणि सोबतच त्या अपात्र बहिणी आहेत त्यांना आता पात्र करण्यासाठी पुढच्या महिन्यात ई केवायसी चालू होणार आहे. तर लाडक्या बहिणीनं तुमच्या प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता इथे थांबताना भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये.